2024 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया आपण. तर आता 5 तास 20 मिनिटे ही वेळ एका दिवसाच्या शेकड्यात किती पट आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे आता शेकडा काढायचं म्हणजे गुणिले 100 करायचं असतं. आता इथे 5 तास 20 मिनिटे जे आपल्याला 24 तासाच्या किती पट आहेत असं विचारलेलं आहे. ठीक आहे, या सगळ्यांना आपण आधी मिनिटात कन्वर्ट करून घेऊया. 5 तास 20 मिनिटाची मिनिटं किती होतात बघा. तर 5 तासाचे मिनिटं करायला 5 गुणिले 60 करायला हे 20 मिनिटं त्याच्यामध्ये मिक्स करूया. 320 मिनिटं होतील. आणि आता 24 तासाची मिनिटं करायची तर 24 गुणिले 60 करूया. ते कॅल्क्युलेशन मध्ये करूया. मग आता 24 तासाच्या किती पट आहेत त्याच्यामुळे आपण 24 तास खाली लिहितो आहे. 24 तास गुणिले 60 आणि हे 5 तास 20 मिनिटं म्हणजे 320 गुणिले 100 शेकडा काढायचा आहे म्हणून आपल्याला. ठीक आहे. आता हे कट करून घेऊया. आता याला बघा किती मी 24 आहे. 8 ने करूया. 8 ते 24 8 चोक 32. आता परत इथे 2 नी करता येईल. बेत्रिक 6 आणि बे दोन्ही ठीक आहे. आता इथे बघा 200/9 आला तर याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकातलं उत्तर दिलेलं आहे. तर 9 दोन्ही 18 इथे जर भागलं 200 भागिले 9 2 दोन्ही 18 2 उरतात 0 9 दोन्ही 18 2च बाकी येते. यालाच कसं लिहिता भागाकार 22 भागाकार बाकी आलेली वरील अंशामध्ये आणि छेद 9 22.2/9% येईल कारण 100 ने गुणलं आहे याला आपण. पर्याय क्रमांक 2. पुढचं गणित आहे x बरोबर वर्गमुळात 3 असेल, y बरोबर 3 वर्गमुळात 6 असेल आणि z बरोबर 4 वर्गमुळात 7 असेल तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं विचारलेलं आहे. आता इथे बघा आपल्याला यांचं जर कंपॅरिझन म्हणजे यांची तुलना करायची आहे. तुलना करायची असेल तर त्यांना एक सारखं आधी बनवावं लागेल. म्हणजे त्यांचा जो आता इथे घातांक आहे इथे बघा x बरोबर वर्गमुळात 3 म्हणजे 3 चा 1/2 घात असतो. y बरोबर 6 चा इथं 3 आहे वर्गमूळाच्या बाहेर म्हणजे 6 चा 1/3 घात असतो आणि z बरोबर याच्या वर्गमूळाच्या बाहेर 7 आहे म्हणून 7 चा 1/4 घात असतो. यांचे सगळे घातांक आपण सेम करूया. घातांक जर सेम करायचे असेल तर 2, 3 आणि 4 चा लसावी काढावा लागेल. तो लसावी आपल्याला तोंडी काढता येतो. यांचा लसावी आहे लघुत्तम विभाजक लसावी म्हणजे तो 12 येतो. आता 12 यांचा सगळ्यांचा आपण घातांक जर 12 करायचा असेल आता 12वा घात बरोबर किती आहे किंवा y चा 12वा घात आणि z चा 12वा घात करूया. मग असं करायचं असेल तर इकडे x चा 12वा घात केला म्हणजे 3 चा 1/2 चा पण 12वा घात करावा लागेल. ठीक आहे. आणि हे सोडवूया आता. आता हे जर सोडवलं घातांकाच्या नियमानुसार 1/2 गुणिले 12 होतं. बे बे सखा 12 म्हणजे 3 चा 6वा घात. 3 चा 6वा जर घात काढला तर तो किती येतो? तो येतो 729 येतो. ठीक आहे. आता इथं पण तसंच बघा 6 चा y चा 12 म्हणजे 1/3 चा 12वा घात. 1/3 गुणिले 12 3 1 3 3 चोक 12 म्हणजे 6 चा 4था घात. 1/2 आणि 6 चा जर आपण 4था घात काढला तर तो किती येतो? 1296 येतो. ठीक आहे. करून बघा तुम्ही. आता इथे तसंच 7 चा 1/4 चा 12वा इथे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करूया. 4 1 4 4 चौक 12 7 चा 3रा घात 7 चा 3रा घात किती येतो? 343 ठीक आहे. z चा 12वा मला यांचं कंपॅरिझन करणं सोपं आहे. x चा 12वा y चा 12 आणि z चा 12. तर ते या तिन्हीपैकी कोणत्या संख्या मोठ्या आहेत तर आधी y चा 12 y येईल. y पेक्षा मोठं कोण आहे x आणि x पेक्षा मोठं कोण आहे z. तर हे जे आपण उत्तर काढलेलं आहे ते आपल्या इथे नाहीये. तर हे टीईटी मधलं कधी चुकलेलं होतं. पण आता या टाइपचे जर एक्झाम्पल कसे सोडवायचे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे.